नमस्कार मित्रांनो, तर आज आहे जन्माष्टमी आणि उद्याला असते गोपाळकाला। त्यासाठी आज आपण गोपाळकाला कसा करायचा ते पाहणार आहोत। गोपाळकाला करण्यासाठी जाड पोहे घेऊन स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवायचं आहे। 3 चमचे दही घेऊन त्याला फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर। भिजवून घेतलेला पोहा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ज्वारीच्या लाया टाकायच्या अर्धी वाटी। 5 ते 7 तासांसाठी भिजवून घेतलेली चना डाळ टाकून घेऊया। खिसून व कट करून घेतलेलं ओलं खोबरं सुद्धा टाकायचं आहे। 1 मिरची कट करून घेतली ते टाकून घेतली आहे। डाळिंबाचे दाणे टाकले। जाम, केळ आणि लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं सुद्धा टाकून घेतलं। काकडी, कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलं। फ्रूट तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्यानुसार टाकू शकता। एकत्र करून घेऊया आणि प्रसादामध्ये मस्त असा गोपाळकाला रेडी झालेला आहे। सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे किंवा खाली दिलेल्या त्रिकोणावरती पूर्ण रेसिपी पहा। थँक यू।